जिल्हा सैनिक कार्यालय नांदेडच्या वतीने शौर्य दिन साजरा करण्यात आला। यावेळी अनेक सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। खरं तर हा सैनिकाच्या जीवनातला प्रत्येक दिवस हा शौर्य दिवसच असतो। देशसेवेतून हेच आम्हाला शिकायला मिळालं। या शौर्य दिनाच्या निमित्त आम्ही सर्व जिल्ह्यातील वीर माता, वीर पत्नी, त्यांच्या वीर शहीद झालेल्या जवानाच्या कुटुंबातील व्यक्ती व सर्व जिल्ह्यातील आजी माजी सैनिक आम्ही आजचा दिवस शौर्य दिवस म्हणून साजरा करतोय। सोबतच या दिनानिमित्त आम्ही माननीय जिल्हाधिकारी, माननीय महापालिकेचे आयुक्त यांना विनंती करतोय, आमच्या स्मारकाचा विषय त्यांनी ताबडतोब विषय मार्गी लावावा। आमच्या सैनिक संघटनेचे जे काही आमचे ज्येष्ठ मंडळी असतील त्या सर्वांना विश्वासात घेऊन स्मारकाचा विषय ताबडतोब मार्गी लावावा। न लावल्यास आम्हाला रस्त्यावर येऊन आंदोलन करावं लागेल, याची माननीय जिल्हाधिकारी यांनी दखल घ्यावी। एवढंच मी आपल्या माध्यमातून सांगतो। धन्यवाद। मी भारतीय माजी सैनिक संघटना जिल्हाध्यक्ष रामराव थडके, आमच्या संघटनेतर्फे माजी सैनिक आणि सर्व कुटुंबियांचे वेगळे वेगळे प्रश्न वेगळ्या स्तरावर आम्ही हाताळत आहोत। आणि त्या ह्याच्यामध्ये काही स्थानिक प्रश्न आहेत, काही राज्य पातळीवरचे आहेत, काही देश पातळीवरचे आहेत। तर आमची संघटना ही देश पातळीवरची असल्यामुळं वेगळे प्रश्न आम्ही मांडतो। आता सध्या आम्ही गेल्या 1 वर्षापासून नांदेड शहरामध्ये अमर जवान स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न केलेला आहे आणि काही अंशी महापालिकेचं सहकार्य मिळालेलं आहे। ते स्मारक उभं केलं आहे, पण ते अर्धवट आहे आणि ते अर्धवट काम पूर्ण करण्यासाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत, पण महापालिका त्याकडे दुर्लक्ष करत आहे। याचा आम्ही आज या माध्यमातून निषेध करतो आणि यासाठी आम्ही आंदोलन करणार। कारण त्या ठिकाणी नुसतं स्मारक उभं राहून चालत नाही आहे, तर तिथं योग्य प्रकारे त्या स्मारकाला न्याय मिळण्यासारखा सुशोभीकरण पाहिजे आणि ते स्मारक कोणाच्या स्मृतीत आहे त्याची नावं यायलाच पाहिजेत। आणि त्या वीर नारी, वीर पत्नी वगैरे त्यांना त्यांचं सन्मानपूर्वक करूनच अनावरण करायला पाहिजे। त्यांनी जे अनावरण केलेलं आहे, कुणालाही न सूचना देता, कसल्याही प्रकारची काही माहिती न देता आम्ही प्रस्तावित केलेल्या स्मारकाचं अनावरण स्वतः केलेलं आहे आणि ते निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे। तर आम्ही त्याचा निषेध करतो आणि ताबडतोब याच्यावर महापालिका आणि जिल्हाधिकारी महोदयांनी याकडे लक्ष द्यावं ही याचे आवाहन करतो। धन्यवाद। 29 सप्टेंबर शौर्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो। जिल्हा सैनिक कार्यालय नांदेड यांच्यातर्फे आज हा दिवस साजरा करण्यात आला। ह्या कार्यक्रम आयोजित करण्याचं जे कारण आहे ते म्हणजे की 2016 मध्ये उडी सेक्टरमध्ये 12 ब्रिगेड इन्फंट्री ब्रिगेडमध्ये एक ट्रान्झिट कॅम्पवर एक भ्याड हल्ला झाला होता पाकिस्तानच्या उग्रवाद्यांतर्फे। त्या उग्रवाद्यांनी आपल्या ट्रान्झिट कॅम्पमध्ये हल्ला केल्यानंतर त्याच्यामध्ये 18 ते 19 जवान आपले शहीद झाले होते आणि लगेच 11 दिवसानंतर म्हणजेच आजच्या दिवशी 29 सप्टेंबरला ह्या हल्ल्याचा प्रतिशोध घेण्यासाठी भारतीय सेनेनं त्यांच्या बॉर्डरमध्ये घुसून जेवढे काही उग्रवाद्यांचे कॅम्प होते त्यांना उद्ध्वस्त केलं आणि त्यांच्या उग्रवाद्यांना कंठस्थानी पाठवलं। त्यानिमित्त हे जे शौर्य भारतीय सैन्याने केलं एकदम अभिमानास्पद होतं। त्यामुळे सामान्य जनतेपर्यंत ह्या शौर्याची गाथा पोहोचावी त्या उद्देशाने हा 29 सप्टेंबर हा शौर्य दिन म्हणून साजरा करण्याचा भारत सरकारने हा निर्णय घेतलेला आहे। आजच्या दिवशी हा इथं साजरा करण्यात आलेल्यानंतर आम्ही जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे वीर नारी, वीर माता, वीर पिता आणि माजी सैनिक आणि त्यांचे परिवार यांचा सत्कार करून सन्मान करून हा दिवस आज साजरा केलेला आहे। जय हिंद।